कर्क राशीनो, तुमच्या आयुष्यात आता एक अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे। ज्या गोष्टीबाबत तुम्ही कित्येक दिवस प्रयत्न करत होतात त्याची फळे आता मिळण्यास सुरुवात होईल। परमेश्वराने तुमच्यासाठी जे शब्द लिहून ठेवले आहेत ते आता वास्तव्यात उतरतील। त्यामुळे घरात आनंद, हसू आणि समृद्धीची चाहूल लागणार आहे। चला तर मग जाणून घेऊया नेमके कोणते संकेत तुम्हाला दिसणार आहेत। कर्क राशीच्या लोकांसाठी आता जीवनात सकारात्मक वळण येण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागतील। ही चिन्हे हळूहळू आणि नैसर्गिकपणे प्रगट होतात। प्रथम आहे, घरात आनंद आणि शांतता वाढेल। घरातील वातावरण हलके आणि आनंदी वाटू लागते। पूर्वी जिथे तणाव आणि वाद होत होते तिथे समजूतदारपणाने गोष्टी सोडवण्याची संधी मिळते। नातेवाईक किंवा मित्रांच्या भेटीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते। घरात धार्मिक विधी, पूजा किंवा ध्यान करण्याची प्रेरणा मिळते। हा संकेत सूचित करतो की परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या घरावर आणि मनावर होत आहे। दुसरा आहे, अचानक आर्थिक लाभ होईल। एखादी थकलेली रक्कम मिळणे किंवा जुने कर्ज परत मिळण्याची शक्यता वाढते। नवीन नोकरी, व्यवसाय किंवा प्रकल्पासाठी आर्थिक संधी निर्माण होईल। बोनस, अनपेक्षित भेट किंवा व्यापारातील नफा यासारखे लाभ मिळण्याची चिन्हे। आर्थिक निर्णय घेताना अंतर्ज्ञान अचूक कार्य करू लागते। या संकेतांमुळे तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते आणि तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता। तिसरे आहे, काम आणि व्यवसायात यश मिळेल। तुमच्या कल्पनांना मान्यता मिळते। प्रलंबित प्रकल्प पूर्ण होण्यास सुरुवात होते। वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाते। नवीन नेटवर्क आणि भागीदारी निर्माण होते। या बदलांमुळे तुमचा व्यवसाय किंवा करिअर पुढे जाण्यास सुरुवात होते। चौथे आहे, कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील। जुने मतभेद मिटण्याची संधी मिळते। विवाह, साखरपुडा, नवे नाते किंवा कौटुंबिक कार्यक्रमांचे संकेत मिळतील। मुलांच्या शिक्षण किंवा प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते। नातेवाईकांशी संवाद वाढतो आणि सहकार्य मिळते। हा संकेत सूचित करतो की तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढत आहे। पाचवे आहे, आरोग्य आणि मानसिक स्थिरता। जुने आजार किंवा अस्वस्थतेतून आराम मिळण्याची शक्यता। मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढतो। ध्यान, योग किंवा प्रार्थनेसाठी वेळ मिळतो आणि मन हलके वाढते। योग्य आहार, दिनचर्या आणि व्यायाम याबाबत जागरूकता वाढते। हा संकेत दर्शवतो की तुमचे मन आणि शरीर दोन्ही संतुलित होण्याच्या मार्गावर आहेत। सहावे आहे, आध्यात्मिक प्रेरणा आणि अंतर्ज्ञान वाढणे। अचानक ध्यान करण्याची किंवा धार्मिक ग्रंथ वाचण्याची प्रेरणा मिळते। स्वप्नांमध्ये किंवा ध्यानात सकारात्मक संकेत दिसू लागतात। परमेश्वराचा आशीर्वाद जाणवतो आणि तुमच्या निर्णयांमध्ये अंतर्गत स्पष्टता येते। प्रार्थना आणि उपासनेबद्दल गंभीरता वाढते। हा संकेत तुमच्या जीवनात आध्यात्मिक जागृती आणि आशीर्वाद वाढवण्याची खूण आहे। या संकेतांकडे लक्ष द्या। जेव्हा तुम्हाला अशा लक्षणांचा अनुभव येतो तेव्हा ते योगायोग नसून परमेश्वराने लिहिलेल्या शुभ शब्दांची खात्री असते। मन शांत ठेवा, सकारात्मक विचार जपा आणि मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करा। जे लाभ मिळत आहे फक्त स्वतःसाठी नव्हे तर कुटुंब, मित्र आणि समाजासाठीही वापरा। कर्क राशी, तुम्ही आता इतरांनाही सुख, आनंद वाटण्याची वेळ आली आहे। आनंद वाटणे किंवा सुख वाटणे हा केवळ उत्सवाचा भाग नाही तर तो जीवनातील एका मोठ्या टप्प्याचे प्रतीक असतो। कर्क राशीच्या लोकांसाठी आता असा काळ सुरू होत आहे जिथे तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे। प्रथम आहे, मेहनतीचे फळ मिळाल्याची खूण। दीर्घकाळ परिश्रम केल्यानंतर जेव्हा यश प्राप्त होते तेव्हा तो आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी मिठाई वाटण्याची, सुख वाटण्याची वेळ येते। हे फळ केवळ आर्थिक नसते तर मानसिक आणि भावनिक समाधानही असते। कुटुंबासोबत आनंद शेअर करण्याची वेळ आली आहे। जेव्हा जीवनातील सकारात्मक बदल घडतात तेव्हा त्या आनंदाचा सहभाग आपल्या जवळच्या लोकांशी घेण्याची इच्छा होते। नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांसोबत आनंद शेअर करताना मनात समाधान आणि कृतज्ञता वाढते। धनलाभ आणि स्थिरतेचे संकेत तुम्हाला मिळू शकतात। अचानक आलेला पैसा, व्यापारातील नफा किंवा नवीन संधी मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही सुख वाटणार आहात। यामुळे पुढील आर्थिक स्थैर्यासाठी शुभ वातावरण तयार होईल। धार्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणा तुम्हाला मिळेल। जेव्हा ग्रहयोग अनुकूल असतो आणि परमेश्वराचा आशीर्वाद जाणवतो तेव्हा मन प्रार्थना आणि उपासनेकडे वळते। त्या आशीर्वादासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक पवित्र मार्ग म्हणजे आपल्याकडे जे सुख, आनंद आहे ते इतरांनाही वाटणे। नवीन सुरुवात किंवा टप्पा, नवीन व्यवसाय सुरू करणे, घर खरेदी करणे,
मुलांचे शिक्षण किंवा विवाह यासारख्या गोष्टींमध्ये यश मिळाल्यावर आनंद व्यक्त करण्याची ही योग्य वेळ असते. त्यामुळे सुख वाटणे, आनंद वाटणे हे यशाचे फळ, कृतज्ञतेची भावना आणि नवीन सुरुवातीचे स्वागत यांचे प्रतीक आहे. जरी आनंदाचा क्षण असला तरी त्यासोबत काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. परमेश्वराचा, या ब्रह्मांडाचा आशीर्वाद टिकवण्यासाठी आणि मिळालेल्या यशाचा योग्य उपयोग करण्यासाठी काही सावधगिरी तुम्हाला अवश्य बाळगावी लागेल. प्रथम आहे अहंकार टाळावा. यश मिळाल्यानंतर मनात मीच सर्व केले अशी भावना वाढू शकते. पण हे लक्षात ठेवा की नशीब, गुरु आणि परमेश्वराचा आशीर्वाद यामुळेच तुम्हाला हे यश मिळाले आहे. नम्र राहा आणि इतरांचे योगदानही मान्य करा. दुसरा आहे धनाचा अतिरेक टाळा. अचानक मिळालेल्या पैशामुळे खर्च वाढण्याचा धोका असतो. योजना न करता खर्च केल्यास पुढे अडचणी येऊ शकतात. विचारपूर्वक खर्च करा आणि बचतीकडेही लक्ष द्या. तिसरे आहे नातेसंबंध जपा. यशामुळे नात्यांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः ईर्ष्या किंवा गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे संयम राखा, संवाद साधा आणि प्रेमाने वागा. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्सवाच्या आनंदात आहार, विश्रांती आणि दिनचर्या याकडे दुर्लक्ष होऊ शकते. आरोग्य बिघडू नये म्हणून संतुलित जीवनशैली राखा. कर्क राशी, योग्य वेळ साधून पुढील निर्णय घ्या. सर्व काही अनुकूल वाटत असले तरी लगेच मोठा निर्णय घेणे टाळा. थोडा विचार करून योजना तयार करा आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन पुढे जा. आध्यात्मिक शिस्त राखा. नियमित प्रार्थना, ध्यान किंवा धार्मिक आचरण यामुळे मिळालेल्या यशाला स्थैर्य मिळते. मन शांत ठेवा आणि परमेश्वराचा आशीर्वाद टिकवण्यासाठी सकारात्मक कृती करत राहा. सावधगिरी घेतल्यास मिळालेला आनंद आणि यश दीर्घकाळ टिकते आणि जीवनात स्थिरता निर्माण होते. कर्क राशी, सुख वाटणे हा आनंद आणि आशीर्वाद शेअर करण्याचा सुंदर क्षण असतो. पण त्यासोबतच सजगता आणि शिस्त राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ समृद्धी, नाते आणि आध्यात्मिक जागृती घेऊन येणार आहे. योग्य मार्गाने हा आनंद साजरा करा आणि पुढील यशासाठी स्वतःला तयार ठेवा. कर्क राशी, आता तुमच्या आयुष्यातील एक नवा, उज्ज्वल आणि भाग्यशाली टप्पा सुरू होत आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी जे शब्द लिहून ठेवले आहेत ते आता फळाला येणार आहेत. तुम्ही केलेली मेहनत, जपलेली श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांचे हे सुंदर परिणाम आहेत. घरात आनंद, मनात समाधान, नातेसंबंधांमध्ये आपुलकी आणि जीवनात आर्थिक स्थिरतेची चिन्हे आता स्पष्ट जाणवू लागतील. ही वेळ केवळ आनंद घेण्याची नाही, तर त्या आनंदाचा सन्मान करण्याची आहे. मिळालेल्या यशासाठी कृतज्ञ राहा. संयम आणि नम्रतेने पुढे जा आणि परमेश्वराचा आशीर्वाद कायम टिकवण्यासाठी आध्यात्मिक आणि नैतिक शिस्त राखा. मिळालेली संधी फक्त स्वतःपुरती न ठेवता इतरांसोबत शेअर करा, कारण आनंद वाटल्याने तो अधिक वाढतो. सुख वाटण्याची वेळ आली म्हणजे जीवनाने तुम्हाला एक नवीन सुरुवात दिली आहे. आता पुढील प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. सावधगिरी बाळगा, परिश्रम करत राहा आणि स्वतःवर आणि परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवा. अडथळे येतील, पण त्यावर मात करण्याची शक्ती आणि सकारात्मकता तुमच्यातच आहे. लक्षात ठेवा, जे मिळालं आहे ते परमेश्वराचा आशीर्वाद आहे. जे मिळणार आहे त्यासाठी तयारी आणि संयम आवश्यक आहे. मिळालेला आनंद इतरांसोबत शेअर करा. सकारात्मक विचार आणि प्रार्थना हीच तुमची खरी ताकद आहे. तुमच्या जीवनातील हा सुंदर कालखंड तुम्हाला नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रेमाने भरलेली सुरुवात करून देईल. विश्वास ठेवा, परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचे नशीब आता उजळणार आहे. तुमचं यश वाढत राहो, घर आनंदाने फुलून जाओ आणि प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येऊ.